या ठिकाणी बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढता येईल बरं? बघा एक्स 6 आहे, तर याला आपण कसं लिहू शकतो? तर आपण याला असं लिहू शकतो का बरं? 2 गुणिले 3 इन ब्रॅकेट एक्स रेस टू एक्स असं लिहू शकतो. 3 दोन्ही 6, ठीक आहे. प्लस 9ला आपण कसं लिहू शकतो? 3 गुणिले 3 रेस टू एक्स असं लिहू शकतो ना, डिवायडेड बाय. तसंच 10ला पण काय लिहू शकतो आपण? 2 गुणिले 5 रेस टू एक्स. प्लस 15ला कसं लिहू शकतो? तर 3 गुणिले 5 5 त्रिक 15 रेस टू एक्स. आणि 27 भागिले 125 ॲज इट इज, ठीक आहे. यानंतर बघा आता आपण इथे 2 गुणिले 3 आहे आणि रेस टू एक्स आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळं पण लिहू शकतो. कसं लिहू शकतो? तर एक्सच्या डोक्यावर 2च्या डोक्यावर एक्स लिहू शकतो आणि 3च्या डोक्यावर एक्स लिहू शकतो, ठीक आहे. आपण सेपरेट पण त्याला लिहू शकतो. त्याचा अर्थ तसाच होतो. म्हणजेच 2च्या डोक्यावर म्हणजे रेस टू एक्स गुणिले 3 रेस टू एक्स अधिक प्लस. तसंच आपण या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे 3 रेस टू एक्स गुणिले 3 रेस टू एक्स डिवायडेड बाय. खाली सुद्धा त्याच पद्धतीत घेऊ शकतो म्हणजेच 2 रेस टू एक्स मल्टिप्लाय 5 रेस टू एक्स मध्ये प्लस आहे, प्लसला प्लस 3 याला पण आपण लिहू शकतो 3 रेस टू एक्स आणि 5 रेस टू एक्स, ठीक आहे. बरोबर 27 भागिले 125. ओके. आता या ठिकाणी बघा कॉमन काय निघेल? या ठिकाणी वरती जर बघितलं आपण तर 3x आणि हे 3x, ठीक आहे. हे मिळून आपलं कॉमनली येऊन जातं. म्हणजेच काय येईल कॉमन इथं? 3 रेस टू एक्स यामधून. मग ह्या दोघांमधून काय बाकी राहिले? तर 2 रेस टू एक्स राहिलाय आणि ह्या दोघांमधून एक बाहेर गेलाय म्हणजेच एक काय राहिलाय? 3 रेस टू एक्स. ओके. त्यानंतर बघा खाली कॉमनली काय येईल? तर इथे 5x टू एक्स येणार आहे म्हणजेच 5 रेस टू एक्स हा कॉमन आला तर आतमध्ये राहतो 2x टू एक्स प्लस या ठिकाणी राहील 3 रेक्स टू एक्स बरोबर 27 भागिले 125. ओके. आता बघा हे दोन ब्रॅकेट काय आहेत? तर सेम आहेत. काय होऊन जाणार इथं? कट होऊन जाणार आहे. मग रिमेनिंग पार्ट कोणता राहिला? फक्त 3 रेस टू एक्स भागिले 5 रेस टू एक्स बरोबर 27 भागिले 125.